नमस्कार मित्रांनो, डे नंबर 1च्या व्हिडिओ 3मध्ये तुमचं स्वागत आहे. नमस्कार, मी अनिल जंजाळ, रूरल वेल्थ कोच अँड फायनान्शियल एज्युकेशन मार्गदर्शक. तुम्ही तिसरा व्हिडिओ पाहतात म्हणजे तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य मिळवायचं आहे हे निश्चित झालं. तुम्ही बदल करायला शिकायला तयार आहात हे निश्चित झालं. मग मी आज तुम्हाला पैसा, शेती आणि तुमचं आयुष्य यांचं मी संबंध काय आहे याविषयी सांगणार आहे. त्याआधी मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. शेतकरी शेतामध्ये बी न पेरता पिकाची अपेक्षा करते का हो? नाही ना. कारण त्या शेतकऱ्याला माहिती आहे की आधी शेतामध्ये बी पेरावं लागतं, मेहनत करावं लागतं, पाणी द्यावं लागतं आणि वेळसुद्धा द्यावी लागते. त्यानंतर हातात पीक येतं. मग आपण पैशाबद्दल असा का बरं विचार करतो की एकदम आपण श्रीमंत व्हावं? ही आपली पहिली चूक आहे. मी तुम्हाला 2 शेतकऱ्यांचं उदाहरण सांगतो. एका गावात 2 शेतकरी होते. त्यांच्याकडे सारखी म्हणजे 5 एकर शेती होती. ते सकाळपासून सायंकाळपर्यंत सारखी मेहनत करायची, परंतु त्यांच्यामध्ये फरक होता. पहिला शेतकरी काय करायचा, त्याचं उत्पादन आला की वही घेऊन बसायचा आणि हिशोब करायचा. त्याला उत्पादन किती झालं, उत्पादन मिळवण्यासाठी त्याला किती खर्च आला, कुठं खर्च झालं आणि पुढल्या वर्षी आपल्याला काय सुधारणा करायची आहे याचं नियोजन करायचं. तो थोडी बचत करायचा, काही नवीन शिकण्याचा प्रयत्न करायचा. ठिबक सिंचन, चांगलं बियाणं आणि माती परीक्षण याबद्दल तो जाणून घ्यायचा. आणि दुसरा शेतकरी असा होता, काय होते ते बघू, कधी हिशोब ठेवला नाही, कधी बचत केली नाही, कधी काही शिकायचा प्रयत्न केला नाही, आला की खर्च करायचा विचार करत होता. 3 वर्षामध्ये त्यांच्यामध्ये काय बदल झालं बघा. पहिल्या शेतकऱ्याकडे उत्पादन वाढलं, साधन सामुग्री वाढली, त्याच्यावरचा असलेला कर्ज हळूहळू कमी होऊ लागला, त्याची बचत वाढू लागली. दुसऱ्या शेतकऱ्याचं काय झालं, त्याला कर्जासाठी बँकेच्या पायऱ्या झिजवाव्या लागू लागल्या, त्याच्या फेऱ्या माराव्या लागू लागल्या. यावरून आपल्याला एक लक्षात येतं की फरक जमिनीमध्ये नव्हता, विचार आणि सवयीमध्ये होता. यासाठी मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. त्याआधी यूट्यूबवर द सायकॉलॉजी ऑफ मनी आणि रिच डॅड पुअर डॅड ह्या 2 मराठी समरी आहेत. त्यापैकी कोणती एक समरी बघा. फक्त बघू नका, वही आणि पेन घ्या आणि तिथं काय सांगितलं आहे ते समजून घ्या. आता मी तुम्हाला एक ॲक्शन म्हणजे कृती करायला सांगणार आहे. तुम्ही एक वही घ्या, बसा, 15 मिनटं काढा आणि काय करा, वहीच्या पानामध्ये 2 कॉलम करा. पहिल्या कॉलममध्ये आपल्याला कसा पैसा येतो, कुठून पैसा येतो ते लिहून काढा. जसे शेतीमधून, दुधामधून, मजुरीमधून, पगारामधून, व्यवसायामधून, असं ज्या माध्यमातून आपल्याकडे पैसा येतो ते एका कॉलममध्ये लिहा. दुसऱ्या कॉलममध्ये काय करा, तुमचा जो खर्च होतो, जसं बियासाठी, खतासाठी, घर खर्चासाठी, मोबाईल रिचार्जसाठी, खर्च आणि चायसुद्धा, पेट्रोलसाठी, सण उत्सव आपण साजरे करतो त्याच्यामध्ये जो खर्च होतो तो एका कॉलममध्ये लिहून काढा. म्हणजे काय बदल होतो ते तुम्हाला समजून येईल. आणि हा झाल्याच्या नंतर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा. मी माझा हिशोब लिहिणं सुरू केलं. मी जेव्हा तुमचे मेसेज वाचीन तेव्हा मला खरंच समजेल तुम्ही फक्त व्हिडिओ पाहत नाही, तर तुम्ही स्वतःमध्ये बदल करणं सुरू केलेलं आहात. आणि तुम्ही स्वतःला अजून पुन्हा 3 प्रश्न विचारा. मी या व्हिडिओमधून पहिला प्रश्न विचारा तुम्ही की मी
आधी पैशाबद्दल कसं चुकीचा विचार करत होतो. दुसरं, या व्हिडिओमध्ये मी काय शिकलं. आणि तिसरं, एक खर्च बचत करणं सुरू करा किंवा एक आर्थिक सवय लावणे सुरू करा. यामधून मला समजेल तुमचं की तुम्ही काय करत आहात. फक्त शिकल्याने उपयोग नाही. शिकल्याने आपल्यामध्ये बदल होत नाही, तर आपल्यामध्ये बदल होतो ज्ञान मिळाल्यानंतर कृती करणे जेव्हा सुरू करतो तेव्हा आपल्यामध्ये बदल घडून येत असतं. आपण पुढल्या व्हिडिओमध्ये गोल सेटिंग पाहणार आहोत. धन्यवाद. पुढचा व्हिडिओ नक्की बघा.